उदगीर शहरासह तालुक्यात अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून प्रवाशांच्या जीवाशी खेळणारी धोकादायक वाहतूक सर्रास सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे। तर विशेष म्हणजे उदगीर शहरातून अवैध वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांवर आसन क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी कोंबले जात असून अनेक प्रवासी वाहनांच्या दाराला व मागील बाजूस लोंबकळत प्रवास करताना दिसत आहेत। वाहतूक नियमांचे खुलेआम उल्लंघन होत असतानाही संबंधित प्रशासनाने वाहतूक विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून अपघाताची भीतीसुद्धा निर्माण झाली आहे। तर अनेकदा वाहन चालक अधिक प्रवासी घेण्यासाठी जीव धोक्यात घालून वेगाने वाहन चालवत असल्याचेही पाहायला मिळत आहे। ग्रामीण भागातील नागरिकांकडे पर्यायी सार्वजनिक वाहतुकीची सुविधा अपुरी असल्याने त्यांना नाईलाजाने अशा अवैध वाहनातून प्रवास करावा लागत आहे। मात्र यामुळे महिलांपासून विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। वाहतूक पोलिसांनी नियमित तपासणी मोहीम राबवून अवैध प्रवासी वाहतुकीवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे। तर दरम्यान सामाजिक संघटना आणि नागरिकांनीही या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली असून प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे। सुनील कुमार, एकमत डिजिटल, उदगीर। Thanks for watching Ekmat Digital.